प्रत्येक गृहिणीचे काम सोपे करण्यासाठी नवीन 20 किचन टिप्स। 1. भेंडीची भाजी बनवताना 1 ते 2 लिंबाचे थेंब घाला, अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही। 2. जेव्हा पाहुणे येण्याआधी आपण कोशिंबीर बनवून ठेवतो, पण ती बरेचदा आंबट होते। हे टाळण्यासाठी दह्यामध्ये आधी सर्व साहित्य घाला, पण मीठ घालू नका। कोशिंबीर वाढायची यावेळेस त्यात मीठ घाला, म्हणजे ती आंबट होणार नाही। 3. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा। पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो। 4. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं पाणी घाला, दूध खाली लागणार नाही। 5. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यास चिटकत नाही। 6. नेहमी लोणच्यावर कमीत कमी 4 इंच तेल हवे व लोणचे 2 ते 3 दिवसाआड हलवत राहिले पाहिजे, तर बुरशी लागत नाही। 7. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते। 8. एखादी भाजी करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो, पण पुष्कळदा मसाले करपतात, म्हणून 1 चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो। 9. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात। 10. वांग्याची भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी, त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येतात। 11. कुठल्याही भाज्या कमी पाण्यात शिजवाव्या, चविष्ट लागतात। 12. बरणीमध्ये लोणचे ठेवण्यापूर्वी बरणीच्या तळाशी मिठाचा थर ठेवावा, त्यामुळे लोणचे खराब होत नाही। 13. भरतासाठी वांगी भाजताना मंद अग्नीवर भाजल्यावर ते टणक व चिकट होते, याकरता ते प्रथम विस्तवावर भाजावे। 14. केळी ओल्या कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास कधीही काळी पडत नाहीत, चांगली राहतात। 15. चिंच व आमसूल काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत ठेवावी, पत्र्याच्या डब्यात ठेवल्याने त्याच्यातील आम्लतत्वावर त्याचा लागलीच परिणाम होतो। 16. मातीची भांडी धुण्यासाठी राख व नारळाची शेंडी वापरा, त्यामुळे भांड्याची माती निघत नाही। 17. फुलके एकावर एक ठेवणे होलसेल होऊन एकमेकांना चिकटतात। 18. पावसाळ्यात बिस्किट नरम पडतात, त्यामुळे ती हवाबंद डब्यात ठेवावीत किंवा बिस्किटाच्या डब्यात थोडी साखर टाकून ठेवल्याने बिस्किटे मऊ पडत नाहीत। 19. चपातीची कणिक मळताना घट्ट मळले तर चपाती पातळ किंवा कडक होते, त्यामुळे कणिक जास्त पातळ मळू नये, सैलसर मळावी, त्यामुळे चपाती मऊ राहते। 20. कोणत्याही भाजीचा मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नये, त्यामुळे भाजीला चव येत नाही। सर्व मसाले कमी पाण्यात बारीक करावे। मित्रांनो, या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी।